नमस्कार, आपण पाहतात नव महाराष्ट्र. एक मोठी बातमी महाराष्ट्रात समोर येत आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटी घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाकडून अर्चना कुटे यांना 7 मार्च 2026 पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. मे ते जुलै 2024 दरम्यान महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या फार नोंद करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना 12 ते 14% परताव्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्याचा आरोप आहे. तपासात सुमारे 2,467 कोटी रुपयांचा निधी कुटे ग्रुपशी संबंधित कंपन्यांना कर्जाच्या नावाखाली वळवल्याचा खुलासा आहे. आवश्यक कागदपत्रे, तारण किंवा निधीचा उद्देश नसताना व्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे. यापूर्वीच सुरेश कुटे यांना अटक करण्यात आली आहे. विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीकडून छापेमारी करत 1,621.89 कोटी रुपयांची अचल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा, संचालिका अर्चना कुटे अटकेत, नेमकं प्रकरण काय? महाराष्ट्रातील चर्चेत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी घोटाळ्यात मोठी कारवाई झाली असून संस्थेच्या संचालिका अर्चना सुरेश कुटे यांना सीआयडीने अटक केली आहे. त्यांना पुण्यातून ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कारण या घोटाळ्यात हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. काय आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा? ज्ञानराधा मल्टीस्टेट ही एक सहकारी पतसंस्था असून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये तिच्या शाखा होत्या. या संस्थेने लोकांना 12 ते 14% व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करण्यात आले. एकूण सुमारे 2470 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. नंतर ही रक्कम कुटे ग्रुपच्या कंपन्यांकडे वळवण्यात आली. गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यात आले नाहीत. या प्रकरणात फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अर्चना कुटे हिला कशी अटक झाली? सीआयडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पुण्यातील बाणेर परिसरातून अर्चना कुटे यांना अटक केली. त्या काही काळापासून फरार असल्याची माहिती तपासात समोर आली होती. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी सीआयडी कोठडीही सुनावण्यात आली. किती गुन्हे दाखल? या घोटाळ्याप्रकरणी राज्यातील विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. संचालक मंडळाविरुद्ध 95 गुन्हे नोंद. आर्थिक फसवणूक आणि एमपीआयडी कायद्याखाली कारवाई. अनेक संचालकांना आधीच अटक. ईडीची मोठी कारवाई. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय एडने ही मोठी कारवाई केली आहे. शेकडो कोटींच्या मालमत्ता जप्त. कुटे ग्रुपशी संबंधित जमीन, इमारती आणि मालमत्ता सील. गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप. ठेवीदारांची अवस्था. या घोटाळ्यामुळे हजारो सामान्य नागरिकांचे पैसे अडकले आहेत. अनेकांनी आयुष्याची बचत या संस्थेत गुंतवली होती. त्यामुळे ठेवीदारांकडून सरकारकडे कडक कारवाईची मागणी केली जात आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई सुरू असली तरी हजारो ठेवीदारांचे पैसे अजूनही अडकले आहेत. या प्रकरणाचा तपास पुढे काय वळण घेतो आणि ठेवीदारांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आपल्याला ही बातमी कशी वाटली कॉमेंट करून आवश्यक कळवा. तसेच हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा.